नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. सुसरी येथे सांप्रदायिक पाऊली, नामघोष आणि टाळ गजरासह शेकडो तरुणाईचा जल्लोष. गुरुवर्य हरिभक्त परायण श्री राम महाराज झिंझुरके, श्री जोग महाराज सेवा संस्थान आखेगाव यांच्या अथक परिश्रमातून तरुणांच्या उत्कर्षाकरिता स्थापन करण्यात आलेल्या वेगवेगळ्या भक्तिपीठातील 300हून अधिक तरुणांनी सुसरी येथे तुळजाभवानी मंदिरात पवित्र गंगेच्या काठी वारकरी सांप्रदायिक पाऊली व नाम जपानुष्ठानाचा मनमुराद आनंद घेतला. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज स्थापित वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्ष शिक्षक म्हणून ज्ञानदानाची विनामूल्य सेवा करणारे थोर सत्पुरुष वैकुंठवासी वैराग्यमूर्ती गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीराम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुसरे येथे भजनप्रिय तरुणांचे संघटन करून भक्तिपीठाची स्थापना करण्यात आली. वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज घुले भक्तिपीठाच्या वर्धापन दिनानिमित्त हरिपाठ, उपासना, नामजप व सांप्रदायिक खेळ या भक्ती उत्सवासाठी तालुक्यातील 10 पेक्षा अधिक गावातून शेकडो तरुण स्वयंस्फूर्तीने उपस्थित होतात. केतकी गंध माघ्रांतु स्वयं मायाती षटपदहा या सुभाषिताप्रमाणे श्रीराम महाराजांचे अनुकरणीय स्वभाव गुण वैशिष्ट्य, त्याग वृत्ती, सांप्रदाय वृद्धींची तळमळ व मार्गदर्शनाची सुलभ पद्धत यामुळे हरिपाठ उपासनेच्या माध्यमातून गावोगावी शेकडो तरुण संघटित झाले आहेत. वाढलेली व्यसनाधीनता, स्वैराचार, उदासीनता आणि सोशल मीडियाच्या अतिआहारी गेलेली दिशाहीन तरुणाई भक्ती मार्गाला लावून त्यांना योग्य संस्कार देणे हे समाज व्यवस्थेपुढे मोठे आव्हान आहे. याचा विचार करून तरुणांच्या संघटनातून देव, देश आणि धर्म संस्कृतीचे धडे देण्यासाठी महाराज अविरत परिश्रम घेत आहेत. म्हणूनच तासनतास मोबाईलमध्ये गुंतलेले हात नामघोष व टाळ गजरासाठी सरसावताना दिसत आहेत. पै वसंताचे रिगवणे झाडाचेनी साजेपणे या ओवीप्रमाणे जसे झाडांच्या नवपालवीवरून वसंत ऋतूची ओळख होते किंवा शेतातील कोंभाची लवलव त्या भूमीचे मार्दव अधोरेखित करते, तसे समाजातील नवीन पिढीच्या सकारात्मक परिवर्तनावरून संत कार्याची ओळख होत असते. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रमामध्ये हे सर्व तरुण महाराजांच्या प्रेरणेने सदैव सक्रिय असतात. सुसरी येथील तरुणांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केलं होतं. यावेळी परिसरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. सुरेश पाटील, शेवगाव प्रतिनिधी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.